ऍक्शन. आणि तिच्यावर प्रेम करता तिच्याशी काय बोलता रे? फ्राईड राईस देतो, मिठाई देतो. बोलणं एवढं, गाजवणं केवढं? ए ए ए हॅलो 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 ये आ यो. ए बाबा ए अरे तरी येते. थांब रे. अजून येतो. हा, बरोबर. हे जाऊ दे रे, पण नाव काय? अरे नावच सांगतोय, मोहिनी. हो, हो. पण नाव काय? अरे बाबा, नावच सांगतोय, मोहिनी. लाजतोय लाजतोय. अरे पण नाव काय? अरे मोहिनी. अरे आडनाव कशाला सांगतो? मला नाव सांग ना, नाव काय? अरे मोहिनी मोहिनी मोहिनी. अरे पत्ता कशाला सांगतो? मी काय घरी जाणार तिच्या? अरे नाव काय? अरे मोहिनी रे मोहिनी. अरे असेल तिच्या आजीच्या पाठीवर जामखीळ, पण नाव काय? अरे मोहिनी. अरे गेले वाटतं. रोहिणी 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 यार, काय नाव आहे यार? रोहिणी. शेक्सपियरने म्हणलेलंच आहे, व्हॉट इज युअर नेम? रोहिणी. अरे हे दिलीप, त्याला सांग माझ्या समोर उभा राहू नकोस. आणि सांगितलंस की मला सांग. ओके. मोहिनी, मी मॉडेल म्हणून कसा वाटेल? नाही म्हणजे ऍक्टिंगचा एक्सपिरियन्स आहे मला. लहानपणी शाळेच्या नाटकातून कामं केलीत मी. अहो ऐकलं का? या नाटकासाठी बेस्ट ऍक्टरचा प्राइज आहे मला. सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. चाय तू मॉडेल नाही, तू ना चांगला शेफ हो, म्हणजे कुक हो. त्याच्याकडे तो गुण आहे म्हणून त्याला तसं सांगितलं. तुझ्याकडे जो गुण आहे ना, तू त्याच्याकडे नाही. मंडळी नमस्कार, मी संतोष कामगावकर. माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. निमित्त आहे 1993 साली एक मराठी नाटक रंगमंचावरती आलं आणि त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ते नाटक फक्त मराठीपुरतं उरलं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन अनेक भाषांमध्ये ते नाटक सादर झालं. 10,000पेक्षा जास्त प्रयोग त्याचे झाले आणि त्या नाटकाचं नाव होतं देवेंद्र पेम लिखित ऑल द बेस्ट. आज आपण त्या ऑल द बेस्टच्या सेटवरतीच उपलब्ध आहोत, त्या संपूर्ण टीमबरोबर. कारण ऑल द बेस्ट जे 30 वर्षापूर्वी सादर झालं होतं तेच पुन्हा एकदा आपल्याला रंगमंचावरती पाहायला मिळणार आहे. तेच जुनं ऑल द बेस्ट, अगदी जसंच्या तसं देवेंद्र पेम लिखित आणि आता देवेंद्र पेम दिग्दर्शित. तर आता म्हणजे तेव्हाही लिखित दिग्दर्शित, आताही लिखित दिग्दर्शित. तर आता निर्मित सुद्धा. आता तूच तुझ्या टीमची ओळख करून देत आता. येस. नमस्कार, मी देवेंद्र पेम. मी नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे ऑल द बेस्टचा. आणि ही आमची टीम आहे. हा मनमीत पेम, हा माझाही लेखक दिग्दर्शक तोच आहे. हो, हा नाटकात बहिऱ्याची भूमिका करतोय. विकास पाटील हा अंध कॅरेक्टरची भूमिका करतोय. आणि मयुरेश पेम हा मुख्य दिलीप त्याची भूमिका करतोय. आणि रिचा अग्निहोत्री म्हणून आमची अभिनेत्री आहे, पण ती आत्ता उपलब्ध नाही आहे. ती मोहिनीची भूमिका करते. बरं, सुरुवात त्या जुन्या नाटकापासून झाली होती. त्या जुन्या नाटकाच्या आठवणी आजही आहेत का दादा तुझ्याबरोबर? हो, नक्कीच. म्हणजे ऑल द बेस्टच्या जेवढे प्रयोग आहेत त्याच्या कितीतरी पटीने आठवणी आहेत, त्याचे किस्से आहेत, असं आहे. तर त्यामुळे मला तर खरंच वाटतं की त्याचं एक वेगळं पुस्तक मी लिहायला पाहिजे. एवढ्या आठवणी आहेत. मी तुला आठवण ऐकायची आहे? निश्चित. अच्छा, असं आहे. मला वाटलं आठवणी आहेत का एवढंच विचारतोयस की काय तू? अहो म्हणजे आता एकांकिकेपासूनचा प्रवास आहे सगळा. तर त्यामुळे MD कॉलेजमधून एकांकिका मी केली होती. आणि मी कीर्ती कॉलेजचा, खरं तर माझं तसा म्हणजे लोकांना असं वाटतं की मी पण MDचा आहे, पण तसं नाही. मी कीर्ती कॉलेजला होतो. आणि एकांकिका लिहिल्यावरती, हा किस्सा कदाचित तुम्हाला माहिती असेल, विकासला नसेल माहिती. एकांकिका लिहिल्यावरती मी कीर्ती कॉलेजला गेलो, कारण मला माझ्या कॉलेजमधून करायची होती. मग त्यांनी मला वाचायला सांगितली. मग मी वाचून दाखवली एकांकिका. मग त्याने सांगितलं नाही ही काय मला आमच्या म्हणजे आवडली नाही, ही काय योग्य नाही आहे आपलं असं. त्याआधी थोडं डिस्टर्ब करू तुला. एकांकिकेवरती आल्यास आणि मूळ कथेवरती आपण चाललो आहे. ती जी मूळ कथा सुचली, एक आंधळा, बहिरा आणि मुका, ही सुचली कुठून? एक्झॅक्टली त्याची प्रेरणा काय होती? त्याच्यावर येतो मी. हा किस्सा पूर्ण करतो. आणि मग त्यांनी मला नाही सांगितलं. त्या प्रोफेसर, त्या सरांचं नाव काय मी आत्ता इथे घेणार नाही. आमचे लाडके सर होते ते.
पण ते त्यांनी तेव्हा नाही सांगितलं, म्हणजे त्याला नाही आवडले. असं काय म्हणजे त्यांना नाही आवडले आणि त्यांनी सांगितलं नाही आहे काय हे नाही बरोबर नाही आहे. आणि म्हणून मग मी MD मध्ये गेलो. मग ती एकांकिका गाजली आणि मग ते तर आज 30 वर्ष जसं आपण बाकी म्हणतो तसं मी कीर्तीला गेल्यानंतर हा विषय तिथे 30 वर्ष झाली तो निघतोच विषय की अरे हे आमच्याकडून होणार होतं आणि तुला असा एक किस्सा हे एकांकिकेच्या नाटक झालं त्यावेळेचा पण किस्सा आहे. एकांकिका खूप गाजली. आम्हाला सगळी पहिली म्हणजे वैयक्तिक सगळी पहिली बक्षिसं मिळाली. अभिनय प्रथम, अभिनय द्वितीय, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनय प्रथम, दिग्दर्शन प्रथम वगैरे अशी सगळी पहिली बक्षिसं. आणि एकांकिका मात्र 3ऱ्या नंबरवर आली होती INTला. INT ही मानाची स्पर्धा आणि हे सगळं अक्षरशः तुला सांगतो पिन ड्रॉप सायलेन्स होता. हे असं अनाऊन्स झाल्यानंतर 3ऱ्या ह्याच्यावरती जेव्हा ऑल द बेस्टचं नाव झालं म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्सची व्याख्या काय तर हे असलं तर त्यावेळेचा तो क्षण असा शूट केलेला असेल कोणी तर तो दाखवायचा. हे बघा याला म्हणतात पिन ड्रॉप सायलेन्स. तसं झालेलं थंड पडले होते सगळे म्हणजे हे. आणि किस्सा म्हणून सांगतोय आता त्यामुळे ते झालं आता. पण त्याचा उलटा फायदा आम्हाला झाला. ते एवढं लोकांना आवडलेलं एवढं एकांकिका होती ती. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जे रिव्ह्यूज आले ते समजा हाफ पेज रिव्ह्यू आहे तर त्याच्यातल्या 80% भाग ऑल द बेस्टवरच लिहिलेला होता आणि शेवटच्या भागात फक्त रिझल्ट दिलेला होता. ही पहिली आली, ही दुसरी आली, ही तिसरी आली. तर त्याने सगळ्या पेपरमधून आम्हाला ऑल द बेस्टलाच पब्लिसिटी मिळाली. तर हे सगळं हे आम्हाला मोहन वागांपर्यंत म्हणजे पोचायला उपयोगी पडलं. महेश मांजरेकर सर आमचे आणि चंद्रकांत कुलकर्णी सर यांनी एकांकिका पाहिली होती आणि त्यांनी मोहन वागांना एकांकिकेबद्दल सांगितलं. मग हे सगळं भरभरून त्यात हे सगळं रिव्ह्यूज आले आणि मग त्यांच्यातला एक जो निर्माता आहे त्यांना त्याच्यात काही दिसलं की बाबा ही रिस्क मी घेऊ शकतो आणि त्यांनी फोन केला मला बोलवलं आणि नाटक करायला सांगितलं त्याचं. तर त्यावेळेचा किस्सा हा एक किस्सा आणि ह्याला जोडून असलेला तो की तेव्हा मला माझ्या इंडस्ट्रीतल्या दिग्गज लोकांनी मला सांगितलं की एकांकिकेचा जीव थोडाच असो, एकांकिका ती एकांकिका असते, पालीची मगर करू नको नाहीतर फसणार. आणि तसं अर्ध्या तासाची एकांकिका होती पण मला अगदी 1,00,000% खात्री होती की मी त्याचं नाटक करीन. ते नाटक कसं होईल पुढे काय होईल त्याचं वगैरे मला माहिती नाही पण नाटक करू शकेन का मी तर मला यात किंचितही अशी शंका म्हणजे काहीच नव्हतं टेन्शन. मी नाटक करू शकेन. आणि 3.5 तासाचा प्रयोग व्हायचा तेव्हा आमचा सुरुवातीचे प्रयोग म्हणजे जवळजवळ 6-7 पटीने मी स्क्रिप्ट वाढवलं होतं. पण मी ते पाणी घालून नाही वाढवलं. मी ती एकांकिका आहे ती तशीच ठेवली त्याच्यात आणि त्याला नव्याने कथानक जोडलं म्हणून म्हणजे मी नाटकाचा नाटक म्हणून विचार केला, एकांकिकेचंच नाटक नाही केलं म्हणून मग ते नाटक म्हणून झालं. आणि मग ते लोकांना आवडलं, यशस्वी झालं, सुपरहिट झालं, सगळे सुपरस्टार झाले. म्हणजे हा पुढचा ट्रॅक. आता तुझा दुसरा प्रश्न पण मग मीच बोलत राहणार जास्त वेळ. हां जन्म ना काय तू थॉट कसा आला त्या तिघांचा 3 प्रेरणा नाही संगीता काय आहे संगीता माझी बायको. तिची आई म्हणजे एक असं होतं तेव्हा मी प्रेमात पडलो होतो तिच्या आणि मग पटवणं म्हणजे काय ॲक्च्युली नाटकासाठी आम्हाला मुली मिळायच्या नाहीत. तर नाटकात मग ते एका नाटकात तिने काम केलं आणि मग ते माझी नाटकं सुरू झाली आणि ते सगळं झालं. आता परत ते तिला पटवायचं तर माझ्या लक्षात आलं की तिच्या बाबांनाच पटवायला पाहिजे. ती एकुलती एक मुलगी. मग तिच्या बाबांना मी पटवायचे प्रयत्न करायला लक्षात आलं की ते खूपच स्ट्रिक्ट आहेत आणि मग मला वाटलं की आईच्या थ्रू जावं. आणि मग मी तिच्या आईशी मैत्री करायचं ठरवलं. आणि तिची आई मुकी आणि बहिरी होती. आणि मी माझा फोकस वेगळा होता म्हणजे फोकस माझा प्रेम प्रकरण होता पण या कारणाने मी त्यांच्याशी संवाद साधायला लागलो आणि मी त्याच्यात मास्टर इतका झालो की संगीता म्हणजे त्या माझ्या सासूबाईंची मुलगी तिच्याशी संवाद साधायची किंवा तिचे मिस्टर म्हणजे माझे सासरे संवाद साधायचे यांच्यापेक्षा मी बेटर संवाद त्यांच्याशी साधायचो. हे वगैरे हे सगळं मी आणि ते तासन तास अशा आम्ही गप्पा मारायचो.
प्रेमासाठी काय अरे पण. येस. तर त्याच्यातून मुका आणि बैरा ही पात्र जरा भिनली गेली आणि आम्ही नाटकवाले अशा काहीतरी ऑब्झर्वेशन होतं, काहीतरी शोध होतो, काहीतरी नवीन काय काय मिळालेलं असं, याचं आम्ही करणार काय ना, बाकी येतच काय नाटक. त्यामुळे ह्याचं नाटकात रूपांतर करायचं असं झालं. मग आता मुका आणि बैरा आहे तर तशाच ह्याने विचार चालू झालेला. खरं तर सुरुवात झालेली ती ह्या दोन, एका व्यक्तीला आता दोन करूया, म्हणजे मुका आणि बैरा वेगवेगळं करूया, मग त्याच्यात मजा येईल. मग त्याच्यात जोडून मग तो थॉट आला की त्याला आंधळा जोडला तर मग त्याच्यात इंटरेस्टिंग वाटायला लागलं. मग झालं काय की 3 मुलं आहेत, त्याच्या वेगळं कथानक होतं. 3 मुलं आणि 3 मुलांचीच एक वेगळी एकांकिका मी लिहिली आणि एक छोटं बाळ बीळ असं सगळं करून एक वेगळी एकांकिका लिहिलेली. हे पहिलं लिहिलेलं मी. आणि मग मला वाटायला लागलं 3 पुरुष आहेत तर एक बाई करूया, म्हणजे मुलगी करूया आणि लव्ह स्टोरी करूया. आणि म्हणून मग 3 मुलं, एक मुलगी, लव्ह स्टोरी आणि ऑल द बेस्ट. असं ऑल द बेस्ट झालं. म्हणजे हा खरा प्रवास आहे ऑल द बेस्टचा सुरुवातीचा. येस. आता हे 3 कॅरेक्टर्स ते निभावणार आहेत. कधी काळी या तुमच्याच भूमिका दिग्गजांनी केल्या होत्या जे आज समजले जातात. भरत जाधव, अंकुश आणि संजय नार्वेकर. येस. तुमच्या तिघांची पण प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. कंपॅरिझन होणार का, आणि झालं तर त्यावरती तुम्ही काय उपाय काढलाय? नाही काय आहे, आम्ही तिघही ह्याच विचारसरणीचे लोक आहोत. मला वाटतं की प्रयोग जितक्या प्रामाणिकपणे करता येईल तितका प्रामाणिकपणे करायचा, सोपायचा, हे आम्हा तिघांच्याही मनात आहे. बाकी कंपॅरिझन वगैरे त्यांच्याबरोबर आमचं नाही होऊ शकत. ते खूप ग्रेट आहेत. त्यांनी तो ग्रेटनेस त्यांच्या मेहनतीने गाठला आहे. तो प्रयोग ते सादर करायचे त्याच्यामागे त्यांची उपजत टॅलेंट नाही आहे, त्यांची मेहनत आहे. ती मेहनत घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आता आम्हाला बघायचं आहे की आम्ही तसा प्रयोग सादर करू शकतो का. पण आमचा प्रयत्न तर तोच आहे की आम्हाला त्याच लेवलचा प्रयोग सादर करायचा आहे. आणि जर आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रामाणिकपणे केलं, आम्हीही मेहनत केली आहे, आम्ही जराही मागे होल्ड बॅक करून प्रयोग नाही केला, तर लोकांना तो प्रयोग आवडणारच आहे. तर जर त्यांना आवडला तर ते उगाच कंपॅरिझन करून आम्हाला शिव्या कशाला घालतील. जर आम्ही चांगलंच केलं असेल, प्रामाणिकपणेच केलं असेल, त्यांचं मनोरंजन होत असेल, तर शिव्या नाही घालणार ते. आणि कंपॅरिझन झालं जरी तर आम्हाला आवडेल. मला तर वाटतं की मला बरं वाटेल की जर कोणी बोललं की यार ह्यांनी तर संजय नार्वेकरसारखा मध्ये मला संजय नार्वेकर दिसत होता रे याच्यात, असं झालं तर ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी उपमा आहे. त्यामुळे त्या बाबतीचं दडपणही नाही आहे, त्या बाबतीचं झालं तर आम्हाला वाईटही वाटणार नाही आहे. जे काय होणार आहे ते माझ्या मते चांगलंच होईल. मला कंपॅरिझनच्या बाबतीत असं वाटतं की कंपॅरिझन तेच लोक करतील ज्यांनी आधी नाटक पाहिलं आहे. पण विचार केला तर आमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे तो आत्ताची जनरेशन आहे, ज्यांनी नाटक पाहिलं नाही आहे. आणि मुळात हे नाटक परत करण्यामागचा थॉटच तो होता की ज्यांनी नाटक पाहिलं नाही आहे त्यांना आपण हे नाटक दाखवायचं आहे. ऑफकोर्स ज्यांनी पाहिलं आहे, मग ज्यांना मी सांगतो आहे की मी हे नाटक करतो आहे, त्यांची प्रत्येकाची पहिली रिॲक्शन हीच आहे की आम्हाला परत बघायला यायचं आहे. आणि त्यांनी त्या तिघांनी केलं होतं, एका वेगळ्या लेवलचं केलं होतं. आणि मला एक वाटतं की ह्या दोन्ही टीममधला समान दुवा जर कुठला असेल तर ते सर आहेत. त्याच्यामुळे सरांनी जेवढ्या कन्व्हिन्सिंगली तेव्हा नाटक बसवलं होतं, मला असं वाटते तेवढ्याच कन्व्हिन्सिंगली, तेवढाच विश्वास आमच्यावर ठेवून त्यांनी हेही नाटक बसवलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठेच जर त्यांना असं वाटलं असतं की आम्ही तिघे ते त्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही होत, तर त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतलीच नसती. कारण स्वतः ते या नाटकाचे निर्मातेसुद्धा आहेत. ज्या अर्थी त्यांनी हे नाटक करायचा निर्णय घेतला, हे नाटक प्रोड्यूस करायचा निर्णय घेतला, याचाच अर्थ आम्हाला असं वाटतं की त्यांचा आमच्यावर तेवढा विश्वास आहे की आम्ही तिथपर्यंत पोचू. आणि जी नवीन जनरेशन जी येणार आहे, की जी आता पहिल्यांदाच नाटक बघते, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न येणारच नाही, कारण त्यांनी आधीचं पाहिलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आधी पाहिलं आहे त्यांच्या बाबतीत ही एक गोष्ट असू शकते की ते कदाचित कंपॅरिझन करतील. पण मुळात मला असं वाटतं नटांपेक्षासुद्धा हे नाटक मोठं आहे. त्याच्यामुळे नटांचं कंपॅरिझन करण्यापेक्षा या नाटकाचा प्रयोग कसा होतो आहे याच्याकडे लोक जास्त फोकस करतील की तेवढीच मजा आम्हाला आत्ता येते का. मग ते कुणी केलं होतं तो भाग मला असं वाटतं दुय्यम राहील. पण जेवढं एन्जॉय मी तेव्हा केलं होतं तेवढंच एन्जॉय मी आत्ता केलं आहे का त्याहून जास्त केलं आहे, तर तो भाग मला असं वाटतं कंपॅरिझनचा असेल. ॲक्टर्सपेक्षासुद्धा तेव्हाचा प्रयोग आणि आत्ताचा प्रयोग
सो आम्हाला तर असा कॉन्फिडन्स आहे सरांच्या ह्याकडे की आम्ही प्रयोग चांगला करू, आणि एकदा प्रयोग चांगला झाला तर मला वाटत नाही कोणी कम्पॅरिझन्स आणि त्या गोष्टींमध्ये पडेल. यातून तुमच्यामधला कॉन्फिडन्स कळाला. मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की बाबांच्या हाताखाली म्हणजे दिग्दर्शनाखाली काम करणं, ठेवू त्यांना तुम्हाला बाबांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं काय मजा होती? नाही, बाबांच्या खाली नेहमीच मजा येते. कारण काय म्हणू, जेवढं लिहिलं आहे तेवढं काय म्हणू ते उतरवायला पाहिजे. म्हणजे फिल्म असेल तर स्क्रिप्ट असेल तर ती फिल्मवर उतरवणं हे दिग्दर्शकाचं काम आहे. जे नाटक आहे ते समोर स्टेजवर उतरवणं हे दिग्दर्शक. पण पप्पाची तशी शैली नाही आहे. पप्पाची तो एक लेवलचं लिखाण करतोच, कारण तो बेसिकली खूप चांगला ॲक्टर आहे. त्यामुळे तो ते कॅरेक्टर्स जगतो आणि ते काय बोलतील ह्या अनुषंगाने डायलॉग्स लिहितो. सो तो म्हणजे त्याच्यात सगळं आहे, ॲक्टर आहे, डिरेक्टर आहे, रायटर आहे. त्यामुळे त्या तिघांचं मिश्रणमध्ये त्याच्या लेखणीत येतंच. एका लेवलचा तो बसवतो, पण त्याच्याकडे ही ताकद आहे की ते हे सगळं तो बाजूला टाकून नव्याने काहीतरी करेल. म्हणजे त्याला जरी चांगलं काहीतरी आपलं बनलं असेल, पण त्याला कुठेतरी असं वाटतं नाही मैं इससे बेटर कर सकता हूँ एव्हरी टाईम. त्यामुळे इम्प्रोवाईज करणं किंवा काहीतरी नवीन शोधणं किंवा कुठल्याही सीन असेल त्याची खोली किंवा इमोशनची खोली गाठणं किंवा ते इमोशनपर्यंत पोचण्यासाठी कुठला प्रवास झाला पाहिजे, तशी वाक्य आली पाहिजेत का, हे तेवढं फ्रीडम तो आम्हाला रिहर्सल हॉलमध्ये देतो. म्हणजे ते कॅरेक्टर अजून खरं वाटण्यासाठी. आणि त्याचं कसं आहे की कॅरेक्टर वर्क झाली, कॅरेक्टर लोकांना आवडली, ती गोड वाटली तर नाटक वर्क होणारच आहे. त्यामुळे तुम्ही ॲज अन ॲक्टर ते कॅरेक्टर किती चांगलं करू शकता त्या अनुषंगाने तो त्याच्यात बदल करायला रेडी असतो. त्यामुळे क्रिएटिव्ह फ्रीडम तर आहेच, ॲक्टर फ्रीडम पण आहे, पण एक बॉन्डिंग मैत्री लेवलची पण खूप असते. म्हणजे अरे हे करून बघ ना, मग असं करून बघ ना, मग हे सगळंच बाजूला ठेव, चल तुला मी विषय देतो, तुला सीनचं तर माहिती आहे सीन काय, इम्प्रोवाईज कर. मग त्याच्यातलं जे चांगलं असतं ते तो ठेवतो, वाईट असतं ते बाजूला काढतो, ह्याचं आणि ह्याचं मिश्रण करतो आणि आम्ही काहीतरी नवीन आउटपुट बाहेर काढतो. असं येऊ शकतं की दुसऱ्या दिवशी तो परत बघेल आणि म्हणेल चल फालतू आहे, परत नव्याने करू. पण ती जी ही प्रोसेस आहे ना की टू ट्राय समथिंग, आपल्याला एका पॉईंटला चांगलं वाटतं पण ते सगळं परत बाजूला टाकून नव्याने करणं, म्हणजे त्या कुठल्याच कलाकृतीचं काय म्हणू आपण परफेक्शन नाहीच अचीव करू शकत. म्हणजे आता हे फिक्स आहे, हे आपण आता ह्याच्यापेक्षा सॉलिड करूच शकत नाही असं फिलिंग हा कधीच देत नाही रिहर्सल हॉलमध्ये. त्यामुळे देर इज ऑलवेज स्कोप फॉर लर्निंग इन हिज रिहर्सल हॉल. विकास, सर्वात पहिल्यांदा विनोदी जॉनर साकार, काय अनुभव आहे, कसा अनुभव आहे? गेले 2-2.5 महिने रिहर्सल चाललेली आहे, या दोघांबरोबरची केमिस्ट्री कशी आहे? आणि तुम्हीही सांगू शकता की त्याच्याबद्दल तुम्ही काय बोल सांबा बोल. तुम्ही म्हणालात ते करेक्ट आहे की कॉमेडी याच्या आधी केलं नव्हतं. म्हणजे ज्या पद्धतीची कामं केली होती तो थोडी सिरियस आणि थोडा जे नॉर्मल आपण आयुष्यात वावरत असतो तशा पद्धतीचेच रोल्स केले होते. कॉमेडी करायची इच्छा खूप होती की बाबा मला एखादं कॉमेडी नाटक करायचं. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरसाठी एक परिपूर्ण नट होण्यासाठीची ती एक खूप मोठी पायरी आहे की ज्या नटाला कॉमेडी चांगली करता आली तो एक म्हणजे मला तरी असं वाटतं की तो एक परिपूर्ण नट आहे. म्हणजे जर एखादा ॲक्टर कॉमेडी चांगलं करत असेल तो नक्की सिरियस पण चांगलंच करत असेल. पण एखादा ॲक्टर सिरियस चांगलं करत असेल पण नॉट नेसेसरी की तो कॉमेडी पण तितकंच चांगलं करू शकेल. सो ती एक मला असं वाटते एक अशी लेवल आहे की ते जर मी करू शकलो किंवा तिथे जर मी लोकांना त्या फॉर्ममध्ये आवडू शकलो तर मी कुठल्याही फॉर्ममध्ये लोकांना आवडेन. त्यामुळे इच्छा तर खूप होती पहिल्यापासून करायची आणि मी माझे प्रयत्न पण होते. आणि काय म्हणतात ना की ती इच्छा अशी हे झाली की मला कॉमेडीमधलं जे टॉप नाटक आहे ज्याला आपण ऑल द बेस्ट बादशाह आहे त्या फॉर्ममधलं तेच नाटक करायची संधी मला मिळाली. आणि फॉर्च्युनेटली सुदैवाने असे दिग्दर्शक मला मिळाले की ज्यांचा या फॉर्मवर त्यांची मास्टरी आहे. म्हणजे मी काय खूप काम केलं असं म्हणणार नाही, पण ज्याही लोकांबरोबर ज्याही दिग्दर्शकांबरोबर कामं केली आहेत तर ते एक जाणवत असतं की प्रत्येकाचा एक
फॉर्म असतो किंवा प्रत्येकाची पकड असते. पण सरांचं मला यासाठी हे वाटतं की ते जितकं छान कॉमेडी करू शकतात तितकंच छान सिरियस पण त्यांची तेवढीच पकड आहे. पण कॉमेडी हा त्यांचा जॉनर आहे. मला असं वाटतं की ते एन्जॉय करतात तो करताना. त्यामुळे त्यांची सतत ही अपेक्षा असते की आणि मला असं वाटतं की सरांच्या बाबतीत कुठलाही दिग्दर्शक जर चांगला ॲक्टर असेल तर ते खूप चांगलं काम होऊ शकतं. म्हणजे नाटक असेल, फिल्म असेल, टेलिव्हिजन असेल. पण असं खूप कमी वेळा बघायला मिळतं की जे दिग्दर्शक असतात ते आपल्या ॲक्टरला प्रत्येक दिग्दर्शक ते सीन परफॉर्म नाही करून दाखवू शकत. ते सांगतात की बाबा मला हे हवं आहे, तू तुझ्या पद्धतीने मला करून दाखव. आणि मग ते त्याला आवडतं किंवा त्याला आवडत नाही. पण जेव्हा दिग्दर्शक आपल्याला सांगतो की मी हे करतोय, हे मला अपेक्षित आहे, आणि मग त्याच्याजवळ जायचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा मग कुठेतरी ती आपल्याला एक म्हणजे हे सेट होते की बाबा अच्छा, म्हणजे अजूनही जेव्हा सर आमचे सीन करून दाखवतात तेव्हा अजूनही आम्हाला असं वाटतं की नाही, हे जे करतं तिथपर्यंत आपण अजून पोचलेलो नाही आहोत, अजूनही आपल्याला तिथे पोचायचं आहे. सो ही जी प्रोसेस आहे ही मला अनुभवायची होती कुठेतरी, आणि त्यासाठी मला ते करायचं होतं. आणि फॉर्च्युनेटली मला या टीमबरोबर ते काम करायला मिळालं. आणि मनमीत मयुरेश यांनी ऑलरेडी ऑल द बेस्ट 2 केलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणजे मला वाटते ऑल द बेस्ट हे नाटक रक्तात भिनलं आहे, कारण लहानपणापासून त्यांनी इतक्या लोकांना करताना बघितलं आहे, सरांना लोकांना समजावताना बघितलं आहे, इतक्या रिहर्सल हॉल बघितले, इतके प्रयोग बघितले. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट हे काय म्हणूया एक होमग्राऊंडसारखंच आहे. आणि अशा टीमबरोबर मला जेव्हा एंट्री मिळते किंवा मला जेव्हा तेव्हा एक दडपण तर होतंच की ऑलरेडी जेव्हा हे सगळं सेट आहे तेव्हा आपण एक नवीन माणूस इन होतो आहे आणि मग आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकू का. पण मी माझ्याकडनं 200% प्रयत्न केला आहे करण्याचा. आणि सरांनी जे सांगितलं आहे सर्टिफाय केलं. थँक्यू सो मच सर. तर बघूया आता, तीच आता माझी उत्सुकता आहे की 2 तारखेला जेव्हा दोघांकडे वळायचं होतं की काय वाटतं 200%बद्दल, तर दिग्दर्शकाने 300% देऊन टाकले. आता हे बोलू शकत नाही. नाही, आणि कसं आहे, मनमीत बरोबर भावाभावाचा रॅपो आहेच. त्यामुळे रिहर्सल हॉलमध्ये एक वेगळी केमिस्ट्री आहेच आमच्या दोघांची, जी त्या रोलना पण मदत करते. कारण ते मुक्या बहिऱ्याचं ट्युनिंग असलंच पाहिजे. पण कुठलाही असा विचार न करता की अरे विकास पण नाटकात आहे तर आता विकासशी पण बॉन्डिंग करायला पाहिजे, कारण ते नाटकात दिसलं पाहिजे ना. युजली फिल्म्सना आपण करतो, वर्कशॉप्स ठेवतो, वाचनं ठेवतो. पहिल्या दुसऱ्या वाचनालाच आम्ही इतके सगळे अक्लमटाईज झालो होतो एकमेकांना, इतके फेमिलियर झालो होतो. म्हणजे आत्ता या 2 महिन्याच्या ह्याच्यात म्हणजे तिसरा मुलगा असल्यासारखंच विकासला पप्पाने जवळ केलेलं आहे. त्यामुळे काही प्रयोगानंतर अनाऊन्समेंटमध्ये पेम कॉमन आणि मग फक्त कलाकारांची नावं असं पण होऊ शकतं. इथपर्यंत जर गेलं असेल तर मला देवेंद्र दादा हा प्रश्न विचारायचा आहे की कलाकार खूप सारे आहेत, 2 तर घरातलीच मंडळी आहेत, विकास कसा नजरेत आला? नाही, विकास बरोबर मी आमची तशी ओळख खूप जुनी आहे. अच्छा. आणि खूप आम्ही प्रयत्न केले की कुठेतरी एकत्र येऊ, असं त्यालाही वाटत होतं, मलाही वाटत होतं आमिर, पण ते जमत नव्हतं असं. अर्थात ते मी जेव्हा त्याला बोलवलं ते सगळी कॉमेडीच नाटकं होती, पण तेव्हा डेट्सचे इश्यूज होते काही वगैरे, असं ते समाऊ होत नव्हतं. पण यावेळेला आम्ही म्हणजे मी विचारायला, त्याच्याकडे वेळ असणं, त्याला ते प्रोजेक्ट आवडणं, असं सगळंच जुळून आलं. क्या बात. तर त्यामुळे मग आणि कारण बाकी मला नट म्हणून तो माहीत होता. म्हणजे त्यांनी कॉमेडी आता तो करताना काहीतरी हे होणार आहे, ते चॅलेंजेस असणार आहे, ते काम त्याच्यावर होणार आहे. पण ह्याला मी काय कधीच घाबरत नाही किंवा मला असं आणखीन उलट बरं वाटतं, चला आता म्हणजे त्याच्यावर काम करायला मिळेल. कारण ऑल द बेस्ट करताना काय किंवा इतर बरीच नाटकं मी सुरुवातीच्या काळात केली, तेव्हा हे सगळे असे एकांकिका वगैरे करणारीच मुलं घेऊन मी त्यांच्यावर काम केलं आणि नाटकं केलेली आहेत. तर त्यामुळे तो भाग मला नवीन नाही आहे, त्यामुळे तो कॉन्फिडन्स मला होता. बेसिकली नट बाबा आपल्याला आवडायला हवं, तर तसं तो बेसिकली नट मला माहिती आहे की चांगला आहे, ॲक्टर म्हणून चांगला आहे. तर त्यामुळे कॉमेडीचा हे भाग तो होईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी माझा आणि त्याचं जेवढी ओळख आहे त्याच्यात माझी अगदी मनाला खात्री होती आहे की तो माणूस म्हणून अप्रतिम आहे. म्हणजे एकदम जेन्युइन जेंटलमन म्हणतो तसा असा हे आहे. आणि थिएटरवाला आहे. म्हणजे मला ना
मी टीम थिएटर करणारी हवी होती, थिएटरवर प्रेम करणारी हवी होती. तर तो भाग माझा अगदी पक्का होता डोक्यात, की खूप असे सिरियल आणि सिने हेच ते चांगलंच आहे, म्हणजे ते करतायत म्हणजे म्हणजे पार्ट ऑफ बिझनेस, त्यामुळे त्यांना तसं प्राधान्य देणं आणि हे सगळं म्हणजे त्यांना थिएटर आवडत नाही असं नाही मला म्हणायचं आहे. पण त्याच्यासाठी खास वेळ काढणारी मंडळी फार कमी आहेत. हे नाटक घेतलं तर मग नाटकाला न्याय, नाटकाच्या प्रयोगांना न्याय देण्याचा जो भाग आहे तो म्हणतोय मी. तर तो ते करेल ह्याची परत मला खात्री होती. तर त्यामुळे मग असं फारसं काही डिस्कशनच नव्हतं, म्हणजे असं हां झालं असं याच्यात तू आहे. सुरुवातीलाच मी असं विचारलं, तोही हो म्हणाला आणि मग प्रोसेस सुरू झाली. बरं मनमीत, आणि दोघांना मला प्रश्न विचारायचा आहे की बाबा लिबर्टी देतो हे खरं आहे, जे तुम्ही बोलून दाखवलं आता. हो. त्या लिबर्टीचा फायदा किती आणि गैरफायदा किती घेतला जातो? नाही, गैरफायदा तो घेऊच देत नाही ना. तुलाच माझी काळजी. नाही, लिबर्टी तर तो भरपूर देतो आणि मला असं वाटतं की ती गरजेची पण होती आमच्यासाठी. जे त्यालाही कळलं आहे म्हणूनच त्यांनी दिली असेल, नाही तर उगाच विदाऊट विचार तो काय करत नाही. तर लिबर्टी म्हणजे अशी की बाबा आम्ही प्रॉपरली एक्सप्लोअर करू शकू ते कॅरेक्टर. आम्हाला काय किडे करायचे आहेत त्या कॅरेक्टरबरोबर, तर त्या हिशोबाने एकंदर माझा कल काय असतो की हे कॅरेक्टर स्क्रिप्टच्या वाक्यांच्या पलीकडे जाऊन पण बोलू शकलं पाहिजे. मला आता जर असंच काहीतरी चँगच्या कॅरेक्टरमध्ये बोलायला सांगितलं तर मी 1 तास बोलू शकतो. तर तिथपर्यंत पोचण्यासाठी ना मला स्क्रिप्टच्या बाहेर जायला दिलं पण पाहिजे ना डिरेक्टरनी. तर तो मला द्यायचा, इनफॅक्ट आम्हा सगळ्यांनाच. त्यामुळे आम्ही कॅरेक्टर्स, स्टोरी तर आम्हाला माहिती आहे, स्टोरीमध्ये स्क्रीन प्लेमध्ये आम्हाला माहिती होतं की आम्हाला असा काय मोठा बदल नाही करायचा आहे, तर आम्हाला आता कॅरेक्टर्सकडे फोकस करायचं आहे. सो त्यांनी कॅरेक्टर्सकडेच आम्हाला फोकस करायला लावलं आणि त्याच्यातच त्या लिबर्टीचा भाग होता. बऱ्याचदा मी घेतली जरा जास्त लिबर्टी, पण मान्य करतो. चालू आहे ना कॅमेरा. नाही, पण खूप मज्जा येते. म्हणजे असं सुटायला मिळत नाही सगळीकडे, जसं मला पप्पाच्या रिहर्सल्समध्ये सुटायला मिळतं. सो ओव्हरऑल तर मला काय, आय हॅव नो कंप्लेंट्स. मयुरेश, तुला काय बोलायचं? नाही कंप्लेंट नाही, पण पप्पा उत्तम दिग्दर्शक आहे, त्यामुळे गैरफायदा जसं तो म्हणाला की तो विचार केल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही आणि दुसरी गोष्ट तो अतिविचार करतो, कारण तो लेखक पण आहे. त्यामुळे जर त्याने लिबर्टी दिली, आम्ही ती लिबर्टी घेईपर्यंत हा त्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून झालेला असतो. अशी लिबर्टी घेईल का, अशी लिबर्टी घेईल का, अशी लिबर्टी घेईल का, अशी लिबर्टी घेईल का, आणि आता ह्याला इथे थांबवायचं आहे, ह्याला इथे थांबवायचं आहे, ह्याला इथे, असं सगळा विचार सर्वांगीण विचार करून त्याचा झालेला असतो. मग आम्ही जो ट्रॅक पकडतो, अच्छा या ट्रॅकवर गेला काय, जाऊ दे थांबवतो त्याला जेव्हा थांबवायचं तेव्हा. सो तो लिबर्टी देतो. त्याला असं वाटलं की अभि ये गैरफायदा घेतोय, तो बरोबर तिथे थांबवणार आणि परत आणणार. सो त्यामुळे तो असा उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्यासाठी त्याचं एक वाक्य आहे, तो कर रे, कसं वाटलं विचार. कसं वाटलं? अप्रतिम आहे, पुढच्या नाटकात करू. म्हणजे हे आता इथे सिद्ध झालं की बाप होत आहे. करेक्ट. येस. बरं, मग आता बापालाच प्रश्न आहे. नाटक खूप जुनं आहे, 93 सालचा तो जमाना आहे. त्याच्यामध्ये हे सगळं नाटक पुन्हा एकदा नवीन दमाच्या कलाकारांना करून घेत असताना त्याच्यामध्ये बदल केले गेलेले आहेत का, संदर्भ बदललेले आहेत का, त्याचे काय आणलेस? बदल म्हणजे कलाकार बदलले. ह्याचं उत्तर मी दिलं तर चालेल का? ह्याचं उत्तर मी दिलं तर, कारण लेखक त्याचीच स्तुती करायची आहे मला, त्यामुळे मी सांगतो मग बोल ना. म्हणजे मी फक्त का नाही केलं तेवढं सांग. आम्ही बदल नाही करायचा, मी कॉल घेतला
तो चॉईस होताच. कधीही होता, कारण कॉमेडी नाटक आहे, पटकन आहे, मग मोबाईल वापरले, आजच्या काळातल्या काहीतरी 4 विनोद आपण करू शकलो असतो आणि 4 लाफ्टर त्यामुळे वाढले असते. हा पर्याय होताच माझ्याकडे आणि तो सोपाही होता आणि मी त्याच्यात आणखीन बॅटिंग करून खूप छान केलंही असतं ते. पण असं जाणीवपूर्वक मी ते आत्ता टाळलं. हे की मला असं वाटतं की आता नटसम्राट समजा नाटक आत्ता केलं तर ते त्याच्यात बदल करतील का, तर नाही करणार. म्हणजे तशी व्यथा काय आजच्या कोणाची नाही आहे का, तर आहे. ती फुलराणी केलं तर ते असा मोठा स्टॉल वगैरे लावणारी फुलराणी असेल का, ती फुलं विकणारी किंवा काय असेल, असं काय असेल ती, असं काही असेल का, तर नसेल तसं. म्हणजे अशी नाटकं जेव्हा हे असतात तर तेव्हा ती अशी केली जात नाहीत. तर मग आपणच आपल्या ज्या नाटकात फक्त मग आत्ता करतोय म्हणून ते त्या अर्थाचं हे कशाला करावं, एक भाग. नंबर 2, माझं मुख्य नाटक काय आहे हे रेफरन्सेस बदलून असं मी काय साध्य करणार आहे की ज्याच्यामुळे नाटकात खूप बदल होईल. आणि हे तर तसं नाही, मला सांगायची एक गोष्ट वेगळी आहे. मी ती गोष्ट ज्या पद्धतीने सांगतो तो सगळा प्रकार करायला काळाचं कसलंच गणित नाही आहे, जात धर्म वय कसलं गणित नाही आहे. त्याला कुठल्याही वयाची लोकं येतात, कुठल्याही वयातला तो ड्रामा जो मी सादर करतो त्याला हसतात, तो एन्जॉय करतात. त्याच्यात रेफरन्सेस मला मध्ये येत नाही आहेत. तर मी ओके ना, मग मी आहे ते ठेवतो तसंच, असं म्हणून मी तोच हे केला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तिसरा की जेव्हा असे काही बदल करायचे झाले असते तर ते वेगळं नाटक झालं असतं पुन्हा, हा भाग मला जाणवला. म्हणजे त्याच्यात आत्ताच्या काळात करायचं ठरलं असतं तर ते वेगळं नाटक परत ऑल द बेस्ट वेगळ्या पद्धतीने नव्याने येत आहे असं आम्हाला जाहिरात करायला लागली असती. तर मला तसं करायचं नव्हतं. मला ते जे नाटक तुम्ही सुपरहिट केलं आहेत, तुम्ही प्रेम ज्या नाटकावर केलं आहे तेच नाटक मी तुम्हाला तसंच्या तसं दाखवू इच्छितो नवीन संचात. याबाबत माझी क्लॅरिटी होती आणि आम्ही ते तसंच ठेवलेलं आहे. मयुरेशला काहीतरी सांगायचं. नाही, 2 मुद्दे तर तो बोलला त्याच्यातले, पण हे त्याच्या लिखाणाची ताकद आहे. म्हणजे आपण जसं नटसम्राट म्हटलं तर काय म्हणू, ते त्या काळचं नाटक आहे. प्रत्येक नाटकाचं एक काळ असतो. तर त्या आता जेव्हा ते रिवाईव्ह करतात तर कधीकधी ते नाटक तसंच फॉलो करतात, तो काळ उभा करतात किंवा नव्याने सादर करतात. पण ऑल द बेस्टच्या लिखाणात त्याने जो ड्रामा आहे त्याला बॅरियर नसल्या कारणामुळे ती जी एनर्जी आहे ना, ती जी तो जो युथफुलपणा आहे तो कुठल्याही काळात सादर होऊ शकतो असा आहे. म्हणजे त्याला जसं लँग्वेज बॅरियर तो म्हणाला नाही, म्हणूनच ते 12 भाषांमध्ये जे झालं तिथेही त्याने तेवढेच रेकॉर्ड्स तोडले जेवढे मराठीत त्यांनी तोडले, म्हणजे त्या नाटकाने. सो जरी ते आपण म्हटलं 93चं नाटक आहे, पण ते अशा अख्ख्या नाटकात कुठेच 93चा एलिमेंट नाही आहे. ते आंधळा मुका बहिऱ्यामध्येच ते सगळं जे काही नाटक किंवा ड्रामा होतो त्याला काळाचं स्वरूप आपण देऊच शकत नाही. त्यामुळे आमच्यासाठी ते नवीनच नाटक आहे किंवा ते कधी केलं, आता 2050 साली जरी आपण ऑल द बेस्ट केलं तरी पण असा काही ड्रामामध्ये फरक नाही पडणार. जे नाटक लोकांनी सुपरहिट केलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये एक ट्रेंड सेट केला नाटकाने, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच नाटकाचं आमंत्रण तुम्ही तुमच्या साईन लँग्वेजमध्ये कसं देणार आमच्या प्रेक्षकांना? चला 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 रे पोरांनो, बोला बोला, लोकांना आवाहन करा, घ्या. काय तोडून टाकू? आ? काय हाताने काय दाखवतोय? बोलू? हा काय बोलू? आमचं नाटक येत आहे, आपलं महानगर ते सगळे प्रेक्षक नाटक बघायला या. कुठलं नाटक आहे? काय कुठलं नाटक आहे? नाटक कुठलं आहे सांगा ना, कुठलं नाटक आहे? बोला ना नाटक. इकडे आण. ए आमचं नाटक आहे ऑल द बेस्ट. अच्छा, येतंय 2 फेब्रुवारीला आपल्या जवळच्या नाट्यगृहात. त्यामुळे सगळ्यांनी तिकीट काढून यायला विसरू नका. आम्ही तिघही तुमची वाट पाहतोय आणि चौथी पण येते, पण तिला अजून वेळ आहे. सध्या तरी आम्ही तिघे वाट पाहतोय. नक्की या. ऑल द बेस्ट.
ऑल द बेस्ट.